पुणे हे शहर सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणून सर्वांच्या परिचयाचं आहे. पण याच सांस्कृतिक शहरात दिनांक 25 फेब्रुवारी मंगळवारी पहाटे 5:45च्या सुमारास एक 26 वर्षीय तरुणीसोबत बलात्काराची घटना घडली. या अमानुषकीच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. नेमकं काय घडलं ते समजून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. एक 26 वर्षीय महिला बस पकडण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेली होती. तिला फलटण येथे जायचं होतं. ती स्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन बसली. तरुणी बसमध्ये बसल्याचं तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने म्हणजेच आरोपीने हेरलं. तो तिच्याकडे गेला आणि तिला तो पटवून देत होता की तुम्ही चुकीच्या बसमध्ये बसला आहात. मी इथे कंडक्टरचं काम करतो असंही त्याने तिला सांगितलं. स्थानकाच्या कोपऱ्यात अंधारात असलेल्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. नराधमाने त्या महिलेला ती बस फलटण येथे जाते असं सांगून त्या बसमध्ये बसायला सांगितलं. संभाषण करताना तो तरुणीशी ताई या शब्दाने संबोधित करत होता. त्याचं बोलणं ऐकून ती तरुण मुलगी कोपऱ्यात अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसली. आता त्याच्या जाळ्यात तरुणी पूर्णपणे फसली हे बघून नराधमाने बसमध्ये जाऊन तिच्यावर अत्याचार केला व तिथून तो फरार झाला. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी 13 पथके तयार केली होती. त्याचबरोबर जो कोणी आरोपीला पकडून देईल त्याला रक्कम 1 लाख रुपये बक्षीस देण्याचं देखील जाहीर केलं होतं. पीडित तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला 75 तासानंतर पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं. आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी गुणाट या गावातून पकडलं. आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. महिला घराबाहेर पडताना आता घरच्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. शाळेत, कॉलेज अथवा कुठे कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या वडिलांना आता त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत आहे.